बीड मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार आहे। सीआयडीचे डीआयजी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार असल्याची माहिती आहे। एक सदस्यीय समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी 11 वाजता या सगळ्याबाबत सभागृहात घोषणा करणार आहेत। गेल्या 2 दिवसांपासून या विषयावर विधिमंडळात चर्चा होते। तपासाची कार्यक्षमता काय असणार हे आज रात्री गृह विभाग ठरवणार आहे। संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालात काय नेमकं आहे आपण पाहूया। संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा आहेत असं अहवाल सांगतोय। डोळ्यांना मारहाणे शिवाय जाळण्याचा प्रकार नाही। पाठीवर सर्वाधिक मारहाण आहे। लोखंडी पाईपने देखील मारहाण झाली आहे। छातीवर, पायावर, डोक्यात निर्घृणपणे मारहाण झाली आहे। अंगावर कुठेही फ्रॅक्चर नाही। किमान 1.5 तास मारहाण झाल्याचा अहवाल सांगतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।